अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। अनेक दिग्गज कलाकार आज इथं सहभागी झालेले आहेत। आपल्याबरोबर वर्षा उसगावकर आहेत, त्यांच्याशी संवाद साधूयात। ताई, काय सांगाल, आज या शोभायात्रेत सहभागी झालेला आहात, हे 100वे वर्ष आहे, काय सांगाल याबद्दल? ऐतिहासिक आहे आणि अतिशय आनंद होतोय मला की मी भाग्यवान समजते स्वतःला की पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यनगरीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय आणि कालपासून एक उत्सवाला सुरुवात झालेली आहे, जसं एखादं लग्न असतं तशा प्रकारे। आणि ही अशी शोभायात्रा खूप छान वाटतं। सकाळी 4 वाजता उठले मी आणि तयार झाले आणि 6 वाजता आम्ही रेडी होतो। तर आता ही छान मोरया गणपती मंदिराकडनं ही शोभायात्रा सुरू झालेली आहे आणि इतका भरघोस प्रतिसाद आहे। सगळे लोककलेचे प्रकार आहेत, बरोबर सगळे अभिजात असे प्रकार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ही शोभायात्रा तरुण पिढीसाठी फार आवश्यक आहे। माझा पुढचा प्रश्न तोच होता की तुमचं एक खूप मोठं दोघींचंही योगदान आहे रंगमंचावरती। जे नवीन कलाकार आहेत, होतकरू कलाकार आहेत, ज्यांना या माध्यमातून पुढे यायचं आहे, त्यांना काय सांगाल? मी असं म्हणेन की नाटकाची आपली नाळ जी आहे ती कधीच तुटता कामा नये, कारण आपला मराठी थिएटरचा इतिहास फार मोठा आहे आणि बघा 100 वर्षांचा इतिहास आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे। खरं तर नाट्य संमेलन 100 वर्षांचं आहे, पण त्याच्या आधीपासून नाटकं सुरू झाली, रंगभूमी सुरू झाली आणि इतका श्रीमंत असा इतिहास आहे। तर मला वाटतं याच्याशी प्रत्येकाने नाळ जोडली पाहिजे आणि ती जोडलीच राहिली पाहिजे। मी सुद्धा आता प्रशांत दामले यांच्याबरोबर जे अध्यक्ष आहेत विद्यमान मराठी नाट्य परिषदेचे मध्यवर्ती शाखेचे मुंबईचे, त्यांना हा कारकिर्दीत मान मिळाला आहे 100व्या नाट्यसंमेलनाचा। त्यांच्याबरोबर सारखं काहीतरी होतं, हे नाटक करते। तर मला अतिशय आनंद होतो, इतक्या वर्षांनी का होईना पण मी परत स्टेजवर आले, पण ह्याच्याबरोबर परत मला ही जी कंटिन्युटी आहे ती तशीच ठेवायची आहे। तर मला असं सांगायचं आहे तरुण पिढीला की रंगभूमीपासून सुरुवात करा। जे जे होतकरू आहे, ज्यांना यायचं या क्षेत्रात, तेव्हा आपल्या स्थानिक क्षेत्रात जे थिएटर आहे त्याला कंटिन्यू करा। बरे ते अमेच्युअर थिएटर असेल पण तिथून सुरुवात करा आणि तुम्हाला तिथे स्वतःवर प्रयोग करता येतात, स्वतः आपण कुठे आहोत हे आपल्याला कळतं। हो, बरोबर। तुम्ही काय सांगाल, तुमचं योगदान रंगमंचावरचं खूप मोठं आहे, आज 100 वर्ष झालेली आहेत। रंगमंच हे पहिलं प्रेम आहे आणि खूप काही गोष्टी शिकायला मिळतात, खूप काही गोष्टी अनुभवायला मिळतात आणि कलाकारात रंगमंचावरनं शिकत तो पुढे गेला की तुम्ही सिरियलच्या माध्यमामध्ये होतात। हल्ली बऱ्याच जणांचं गणित होतं की सिरियलमध्ये फेमस व्हा आणि मग रंगमंचावरती या, पण रंगमंचावरनं जो शिकून गेला आहे तो कुठेच कधी कमी पडत नाही। हा माझा गाढ अनुभव आहे आणि मी बरेच नाट्य संमेलन अटेंड केलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाची एक मजा वेगळी असते आणि 100व्या नाट्य संमेलनाची खूप मोठी उत्सुकता होती की ते कुठे होईल, कसं होईल, काय होईल आणि ते अखेरीस पुण्यनगरीमध्ये साजरं झालं आहे आणि आम्ही त्याच्यात सहभागी झालो आहे आणि पुण्यनगरीने छान व्यवस्था केली आहे। पण ज्यांना नाटक, सिरियल, सिनेमा करायचा आहे त्यांनी पहिले नाटक करा, नाटकातून प्रगल्भ व्हा आणि शिकत पुढे जा। त्यामुळे जसं त्यांनी सांगितलं की आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये पुढं जायचं असेल तर नाटक ही त्याची पहिली पायरी असते आणि आपल्याबरोबर आणखीनही कलाकार आहेत। काय सांगाल आजच्या या शोभायात्रेबद्दल? 100वे हे वर्ष आहे, प्रचंड उत्साहात सुरू झालेली आहे दिंडी, नाट्यदिंडी। 100वा शतक महोत्सवी हा उत्सव आहे आणि हा मला म्हणता येईल की हा खूप मोठा सोहळा आहे जो संपूर्ण महाराष्ट्रात होतो आहे। नाट्यसंमेलन एखाद्या शहरात होत असतं नेहमी, पण हा सोहळा अख्ख्या महाराष्ट्रात होतो आहे आणि खूप लांबून लोक आले आहेत या अख्ख्या उत्सवासाठी। मी सुद्धा मुंबईत शूटिंग संपवून रात्रभर प्रवास करून आलो, त्यामुळे खूप आनंदाचा दिवस आहे, स्नेहसंमेलन आमच्या कलाकारांचं। त्यामुळे असा हा कलाकारांनी सजलेली ही नाट्यदिंडी आहे आणि अनेक आपल्याला विविध कलागुण आपल्याला इथं बघायला मिळत आहेत। इथनं एक पालखी देखील जाते ज्याच्यामध्ये नटराजाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते आणि कुठल्याही कलाकारासाठी, कुठल्याही आर्टिस्टसाठी पहिली आणि महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे नाटक। नाटक हा सगळ्यांचा पहिला टप्पा असतो आणि आपल्या मराठी नाट्य संमेलनाचं हे 100वे वर्ष आहे आणि त्यासाठीच इथं ही शोभायात्रा अतिशय उत्साहात आणि आनंदात काढण्यात आली आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह देवयानी अदलाबादकर, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।